मित्रांनो परिणो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. म्हणजे पहिलाच ब्लॉग या शेवटपर्यंत बघा, तुम्हाला पण मजा येईल. तर चला आता आपल्या इथून बसने जावं लागणार आहे, कारण की गाडीची वगैरे काय नसते चालणार नाही. तर पोरांनो मित्रांनो आणि त्यांच्या मैत्रिणींनो, तर आता आपल्याला जायचं आहे द ग्रेट पेशवाज हिस्टॉरिकल प्लेस म्हणजे शनिवारवाडा. ठीक आहे, लेट्स गो. आता इतके उन्हात दुपारचं येणं खरंच खूप रॉंग डिसिजन आहे, कारण की उन्हाचा पारा खूप चढलेला आहे. त्यामुळं मला वाटतं थोडं लवकरच यायला पाहिजे होतं मी. आयुष्यात लय दमल्यानंतर आता फायनली शनिवारवाडा इथं फ्रंट व्ह्यू जरा जास्तच उंच आहे. पूर्ण कॅमेरा बसून थांबाय लांबून दाखवतो तुम्हाला पूर्ण बसून. हा हा चला ठीक आहे, आता आतमध्ये जाऊन पण बघू कसं काय. हा त्याचा पाडासा दरवाजा आणि आता या साईडलाच एंट्रीचं ठिकाणी, तिथून आपलं फक्त एंट्री करायचं असते. तिथे स्कॅन वगैरे करतात आणि एंट्री करून जातात. चला फायनली आपण आलोय खरी. थोडा आराम करू, लय दमलोय तर ऊन लय लागत. आणि या किल्ल्याची रहस्यमय गोष्ट अशी आहे की एकेकाळी इथे एका राजकुमारची हत्या केली होती. सो इथल्या लोकांची मान्यता अशी आहे की या वाड्यातून रात्री रडण्याचे आवाज वगैरे किंवा काका मला वाचवा असे काहीतरी आवाज येतात. आता हे कितीपत सत्य आहे हे तर त्यांनाच माहित. मी तर या गोष्टींना मानत नाही, तुम्ही सुद्धा मानू नका. पण हा, असं या इथल्या लोकांची मान्यता आहे. सो ठीक आहे. तर आता आपल्या शिड्यांनी वर जायचं, म्हणजे ज्याने की आपण जो गार्डन व्ह्यू आता पाहिला व्हिडिओ मध्ये तो आपण पूर्ण घेऊ शकतो. सगळ्यात बेस्ट व्ह्यू दाखवतो. दिस वन. काय नाही, इथे जर व्हिजिट द्यायची असेल ना तर खूप काही नाही, फक्त 20 रुपये तिकीट आहे. 20 रुपयामध्ये ऑनलाईन तिथे एक फॉर्म येतो, त्यावर आपले डिटेल्स वगैरे म्हणजे की नाव, ईमेल वगैरे किंवा नंबर आणि कंट्री कोड वगैरे दिला की लगेच एंट्री होऊन जाते. आतमध्ये येऊन त्यांना फक्त तेवढी PDF द्यायची, डाउनलोड करायची. आपल्या मॉलमध्ये एक लिंक येईल, PDF काढायची, तेवढी द्यायची आणि एंट्री होऊन जाईल. प्रॉब्लेम काय, माझा चेहरा जरा जास्त सिरियस दिसतोय मला असं वाटतंय, कारण काय होतंय ऊन मला जास्त म्हणजे सहन होत नाही. त्यामुळे प्रॉब्लेम होतो, उन्हामुळे मला जमत नाही रे. आणि विषय काय माहिती आहे का, जेवढे पण लोक येतात का त्यातले मला तरी वाटतं 70% जणांना इतिहास तर बिलकुल माहित नसतो. ठीक आहे, मला पण एवढं काय माहित नाही. ऍक्च्युली खरंच खूप भारी जागा आहे आणि आधुनिक प्लेसेसला म्हणजे दिलीच पाहिजे, कारण की बिल्डिंगची मजबूती वगैरे आणि असा भेटणारा व्ह्यू अजून काय पाहिजे. तसं पण शक्यतो इथं आलेले पोरं सगळे फोटोसाठीच येतील, पण इतिहास तर कोणाला माहित नसते. मला वाटतं इथून मोठा व्ह्यू दिसन. ठीक आहे, तुम्हाला दाखवतो मोठा व्ह्यू. इथून फ्रंट वरून डायरेक्ट वाड्यात दिसतो मला. इथून वाड्याचा जो फ्रंट व्ह्यू आहे तो मला वाटतं पूर्ण दिसेल. पाहू इथून. आपण पाहून अरे यार, परत इथं शिड्या झाडांनी सगळं घोटाळा केलाय. वाड्याचं नाही का जरा जास्त फास्ट चालला, कुठलं तर डायरेक्ट तोंडाचा कार्यक्रम व्हायची. अच्छा, थांबा एक मिनिट. तुम्हाला मला वाटतं मी फ्रंट व्ह्यू दाखवू शकतोय, पण तिथं झाडं नसतं. फ्रंट व्ह्यू दाखवतो मी लांबून ते त्या जागेवर. हे जे तुम्ही पाहताय ते समोर एक गार्डन एरिया आहे, आणि त्यानंतर पुढे म्हणजे आपण जिथून एंट्री केली एंट्री गेट वगैरे, आणि वर मस्तपैकी इंडियाचा एक फ्लॅग लावलाय. एंट्री गेट दिसतात म्हणजे काय, छोटी जागा पायऱ्या. आता आपण इथून आलो. हा इथून आलो आता आपण, आणि आता आपण इकडे जायचं. ठीक आहे, चला जाऊ. काय मला थोडा उशीर झाला, कारण की माझ्याकडून पाण्यात चुकलंय की म्हणजे तो निळा स्पॉट जो असतो का, तो निळा स्पॉट मला दाखवला नव्हता. तो जो म्हणजे बेसिकली पुढे आपण दिशेला जायचं तो जो स्पॉट आहे तो मला म्हणजे मॅपमध्ये दिसला नाही म्हणा, किंवा दाखवलं नाही, काही कळालं नाही. पण त्यानंतर मी जरा रस्ता जवळपास 200 मीटर पुढे गेलो, पण ठीक आहे परत आलो. पहिली एक बसायला जागा सापडा, कारण असला बेकार दमलोय लय म्हणजे शपथ, लय म्हणजे लय बेकार दमलोय. आता कुठेतरी मला वाटतं आराम बस, परत जाऊ थोडं गार्डन मध्ये खेळायला, थोडा आराम करू. एक जागा
इथं काय हे काय म्हणजे तुम्हाला सांगतो, अंतर होतं 7 किलोमीटर रूमपासून. म्हणजे समजा माझ्या रूमपासून अंतर होतं 7 किलोमीटर. मला लागले 2 तास यायला. आणि जर तिथून म्हणजे मी मॅपला चेक केलं तर मला पायी चालायचा रोड सांगत होता 2 तासाचा. 2 तासात तू 7 किलोमीटर पोहोच. 2 तास नाही काहीतरी अराउंड काहीतरी कमी होतं मला वाटतं. पण हा ठीक आहे. आणि त्यानंतर सुद्धा मी बसने आलो. बसने येऊन सुद्धा एकतर अर्ध्यात उतरलो मग, कारण की रॉंग त्या रूटला बस भेटत नव्हती लवकर मला. ठीक आहे, दुसरीकडे उतरलो. तिथून पायी चालत यावा तर मॅपने मला अर्ध चुकवलं. मॅपने म्हणा पण चुकलो मी. चला बसल्या मी प्रिडिक्शन करतो आता. आता 3 सव्वा 3 वाजले तर आणि मॅच चालू आहे इंडिया वर्सेस बांगलादेश. मला वाटतं 35 वर काय 3 विकेट. ठीक आहे, 35 वर 3 विकेट जरी नसते त्यांचे 100 जर रन असतील तरी सुद्धा जिंकणार इंडिया. त्यात विषय नाही, विषय आले इंडिया जिंकणार आहे. 3 वाजले तर मी प्रिडिक्शन दिले हे बरोबरच ठरलं पाहिजे. त्यात विषय मी होऊ शकत नाही चुकीचं. कळलं का? हां, मी आधी सांगत होतो इंडिया जिंकणार. विषय संपला विषय. पाणी मी आणलेलं नाहीये आणि उष्णतेचं प्रमाण खूप जास्त असल्यामुळे मला असं वाटतं मला डिहायड्रेशन व्हायला लागलं. म्हणून तर तुम्ही पाहू शकता कसले बेकार आहे. त्याच्या आपलं काय आहे जरा जास्तच डेंजर. इकडे तर कोण नाही चालतं, इकडे पण कोण नाही. ठीक आहे, आपण वर जाऊ. वा, हा एक साईड व्ह्यू. दिस वन टू गुड. अरे पाच झाडांमुळे प्रॉब्लेम होता. आउटसाईड एरिया खाली जावं लागेल, कारण की इथं काय वर मी परत फिरून तिथंच चाललोय वापस. त्यापेक्षा थोडं गार्डन मध्ये फिरून नको. अरे यार काय आता पाहतो सपोज राऊंड तिथून हे बघ तिथून काय जावं परत मला शपथ लय सिधी पायरी यार. अशी चढत असणे त्यांच्या काळात त्यांनाच माहित होतं. उभी आणि उंच बाहेर आहे. तसं पण सिंगल लेन आहे सगळ्या बाहेर पाहू शकतो. उंच आणि इथे तुम्ही पाहू शकता हा एक गार्डन व्ह्यू आहे आणि ते बाब पाणी देऊन राहिले वाटते. आणि मला वाटतं की मध्ये काही त्रास पाण्याचा फवारा नसतो का, त्यासाठी जागा आहे असं वाटतं. ठीक आहे मित्रांनो, चला भेटून नेक्स्ट ब्लॉग मध्ये. आपला ब्लॉग इथं एंड होतोय. चलो बाय बाय.